Hello, hi, namaskar. Welcome back to my channel. Welcome to my vlogs. Welcome back to Life with Pooja. सो आय होप तुम्हाला कोकण डायरीजचा फर्स्ट पार्ट खूप आवडला असेल. रोह्या चिपळूणची जर्नी आणि गणपती वगैरे तुम्हाला खूप आवडले आहेत. माझं गावी तुम्हाला दाखवता आलं मला. आत्ता आपण पोचणार आहोत माझ्या मामीच्या गावी, माझ्या मोठ्या मामीच्या गावी. ते आहे लांजा. लांजाला पण इतके छान व्ह्यूज, तिकडची जर्नी सगळं दाखवते मी तुम्हाला आणि सॉरी. आणि तिकडे गौराई कसे आणतात, म्हणजे गौराईला सजवतात, त्यांचं स्वागत वगैरे सगळं दाखवता येणार आहे. मला खूप एक्सायटेड आहे मी. आणि असं म्हणतात की गौरी ब्रिंग्स गुड फॉर्च्यून, वेल्थ अँड स्ट्रेंथ. ते तर आहेच म्हणा. आणि ते त्यांच्या म्हणजे आपल्या गण्णू बाप्पाला त्यांची आई म्हणतात गौराईला. तर त्यांच्या आपल्या गण्णू बाप्पाला ते घ्यायला येते. तर त्यांचंही खूप थाटात माटात आपण स्वागत असतं, त्यांची आराधना असते. तर आत्ता आपण तेच बघणार आहोत. तर लेट्स गो. सो आता आमचं चिपळूणचं जर्नी कंप्लीट आहे आणि आता आम्ही लांजाला जातो आहे. पण त्याच्या आधी थोडंसं खायला थांबलो आहे आम्ही. सो आता ह्या पुढचे जे पण मुवमेंट्स असणार ते आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू. बट ते सगळे लांजाचे असणार, म्हणजे गौरी गणपती अँड ऑल, ते सगळं जागरण. हो, नंतर भेटूया. बाय. डाव्या हाताला आपण बघतोय गांधारपाल लेणी, पांडवकालीन लेणी आहे. तिथे पांडवांनी वास्तव्य केलं होतं. इथे वनवासात असताना सुंदर अशा लेण्या आहेत दगडामध्ये कोरलेल्या. एका दगडामध्ये 12 लेण्या आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये, आपण बघू शकता. चला, जर्नी स्टार्ट करून पोचलो आहे. आणि इकडे आहेत यमी यमी बाप्पाचे प्रसाद, जे सगळ्यांनाच खूप आवडतात. उकडीचे मोदक. वाव, किती छान एकदम बनलेत, पण किती छान, कळ्या किती मस्त आल्यात. आणि येस, आता हे सगळी तयारी चालू आहे नैवेद्याची वगैरे. सो काही सगळे ना गौरी आणायला चालले आहेत. ओके, सो गौरीसाठी आपण तळावर पोचले आहेत सगळे. आणि आता इकडे पूजा वगैरे करून दिवे वगैरे, असे दिवे वगैरे लावून पूजा वगैरे करून मग गौरी घरी घेऊन जातील. इकडे थेरडे आणि त्याची पानं, आपल्या हळदीची पानं वगैरे घेऊन ओटी असते. आणि मग हे सगळं घेऊन घरी पोचणार. आणि मग घरी गौरीचं गृहप्रवेश वगैरे, स्वागत वगैरे आणि ते सगळं विधी करतील. हां, सो आता गौरी आलेल्या आहेत. गौरीचं स्वागत आता चालू झालं आहे. मामीच्या हातात जे पानं आहेत तीच हळदीची पानं आहेत आणि थिरडं आणि ओटी पण आहे. सो आता नजर वगैरे गौराईची काढलेली आहे. आणि हे आता स्वागताची तयारी. आणि येस, गृहप्रवेश वगैरे चाललं आहे. आता ह्याच्यानंतरच्या क्लिपमध्ये आपण बघू की गौराई सजवतात कशी. आता बाप्पांच्या इकडे ठेवली आहे गौराई आणि ही आता गौराई घेतली सजवायला. गौरी सजवणं पण एक खूप ट्रिकी पार्ट आहे. असं नाही आहे की खूप असं वाटतं आपल्याला इझी आणि सोपं तसं दिसतं, पण असं नाही आहे. खूप ट्रिकी आहे, खूप समजून वगैरे आणि खूप डोकं लावायचं काम आहे खरं म्हणजे तर. पण येस, हे असं एक्सपिरियन्स्ड लोकच करू शकतात, ज्यांना एक्सपिरियन्स आहे. आणि हे असं सजवता आहेत मस्त. आणि ॲक्च्युली ह्याचं जे आतलं जे ॲक्च्युली इक्विपमेंट आहे, जे आहे मेन, त्याच्यामध्येच आपण हळदीची पानं ते थेरडे ठेवतो आणि मग वरतून त्याच्या साडी वगैरे नेसवून मग गौरी सजवतो. तर हे बघा तुम्ही पूर्ण प्रोसेस गौरी सजवण्याचा.
ओके सो छान अशी आपली गौराई सजलेली आहे, मस्त एकदम. किती सुंदर वाटते ना. आणि आता आपल्या बाप्पासोबतही एक फोटो हा मी ॲड केला आहे गौराईचा. अँड ॲक्च्युअल जागरण नाईट जे मी आत्ता ह्याच्यामध्ये शेअर केलं आहे. गावाला हे अशा फुगड्या वगैरे, गणपतीचे गौरीचे सॉंग्स वगैरे म्हणून ॲक्च्युली जागरण असतं, किंवा किती लोक भजन असे ठेवतात जागरणमध्ये. पण ह्यांचाही एन्थुझियाझम जो फुगड्या खेळण्याचा असतो ना, ते तुम्ही मॅच करूच शकत नाही. खूप 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 एन्जॉयेबल आहे हे, आणि खूपच मस्त आहे. किती म्हणजे सगळे भेटून एकत्र रात्री जागरण, भजन आणि हे असं फुगड्या, डान्स वगैरे छान वाटतं. हे कुठे मला असं भेटणार आहे मला नाही माहिती. बट आय एम फॉर शुअर मी पुढच्या वर्षी गावाला जाऊन हे सगळं काही एक्सपिरियन्स करणार आहे. मी 5-6 दिवसाची सुट्टी टाकून मी गावी जाणार म्हणजे जाणार. मग नंतर एक जॉब माझा गेला तरी मला चालेल. हां, असं बोलायला किती सोपं वाटतं. बट ॲट दॅट टाईम जेव्हा तुम्ही हे सगळं विचार करायचं असतं, इट्स सो टफ टू टेक अ डिसिजन. बट ते सगळं जाऊ द्या, आपण हे एन्जॉय करूया. हे बघा ह्यांच्या फुगड्या वगैरे आणि ढोल ताशे वगैरे वाजवून, सॉंग्स नाही काहीच नाही, हे सगळं वेगळं आहे. पण आपल्या स्वतःहून जे गाणी म्हणणं, ढोल ताशे वाजवून जे एन्जॉय करणं, ते तर ती मज्जा मॅच नाही करू शकत आपण कुठच्याही एन्जॉयमेंटसोबत. सो येस, हेच आहे गावाकडची मज्जा ॲक्च्युअल. ओके, सो फायनली विसर्जन टाईम. खूप हार्ट ब्रेकिंग वाटतं, बट गावाकडचं विसर्जन पण एक खूप मस्त वाईब आहे. कारण सगळे सोबत निघतात गणपती घेऊन. हे बघा सगळ्यांच्याकडचे गौराई, जे गौरी गणपतीचे जितके पण विसर्जन आहेत हे सगळे निघालेले आहेत. आणि हीच एक मज्जा असते. बघा किती पाऊस पडतो, काही होतं, पण सगळे आपापले मज्जेत आहे. सगळे मज्जा करतात, सगळे एन्जॉय करत घेऊन जात आहेत. आणि हे आपल्याला सिटीमध्ये हे पण कुठे भेटूच शकत नाही. बिकॉज निसर्ग, व्ह्यू प्लस एक वाईब. अँड हे असे गणपती सगळ्यांचे लाईनीत असे ठेवून, आणि मग आरती होते लास्ट, शेवटची जी आरती असते ती. हे बघा हे असे लाईनीत सगळे ठेवलेले आहेत गणपती. आणि आता सगळे आरती वगैरे करून मग एकदम सगळे विसर्जनला गणपती उचलते विसर्जनसाठी. तेही बघत राहा. ओके, सो द फायनल मोमेंट. बाय बाय करायचा वेळ गणपतींना. आणि हे असे विसर्जन आपल्या इथे गावाला असतात. हे असं तुम्हाला कुठेही नाही भेटणार, कुठल्याही सिटीमध्ये नाही भेटणार. हे फक्त गावालाच पॉसिबल आहे. असं तळावर जाऊन मस्त पाण्यात गणपती विसर्जन आणि तिकडेच मज्जा करून यायची. खूप खूप खूप. सो आय होप तुम्हाला गौराईचा पण अख्खा व्हिडिओ खूप आवडला असेल, पार्ट 2. सो मला जितकं तुम्हाला दाखवता आलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे तर थँक्यू माझ्या पूर्ण फॅमिलीला जे गेले आहेत आणि त्यांनी एवढे छान क्लिप्स मला शेअर केले. सो येस, तोपर्यंत आपण आता याच्यानंतर मी पार्ट 3 पण टाकणार आहे. लास्ट पार्ट आहे माझं. त्याच्यामध्ये मी राजापूरचे गणपती, माझ्या मम्मीच्या मामाच्या गावाच्याकडचे गणपती तुम्हाला दाखवणार आहे. तर तेही खूप मस्त आहे. जसं मी सांगितलं, माझ्या कझिन मामाने ते गणपती घरी बनवलेले आहेत स्वतः. मग तेही तुम्हाला दाखवेन. पण तोपर्यंत तुम्ही पार्ट 2ला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा मला. तोपर्यंत मी पार्ट 3 पण रेडी करते आणि लवकरच तुम्हाला दाखवते. ओके, बाय.